वीर, हां. आज काय खाणार? कुकीज. ओके. इथे मी 50 ग्राम बटर घेतलं आहे. नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं आपल्याला घ्यायचं आहे. त्याला थोडं मी बीट करून घेतलं होतं. तुम्ही हाताच्या विस्करनी पण बीट करू शकता, विस्क करू शकता. त्यानंतर इथे अशा प्रकारे कन्सिस्टन्सी झालेली आहे. त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहे 1/4 कप शुगर. तर इथे पावडर शुगर घेतलेली आहे मी. तर आपल्याला बटरसोबत शुगर पण छान मिक्स करून घ्यायची आहे. आपल्याला छान याला विस्क करून घ्यायचं आहे. तर परत एकदा मी विस्करमध्ये म्हणजे बीटरने बीट करून घेतलेलं होतं. तर तुम्ही इथे हँड विस्करचा पण यूज करू शकता. आपल्याला छान दोन्ही इन्ग्रेडियंट्स जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचे एकत्र. त्यानंतर अशा प्रकारे आपली कन्सिस्टन्सी रेडी होणार आहे. तुम्ही बघू शकता इथे. आता आपण इथे ॲड करणार आहे अर्धा कप व्हीट फ्लॉर. हे जे आपण रेग्युलर घरी यूज करतो चपातीसाठी तेच मी घेतलेलं आहे. आपल्याला 1/8 कप आपल्याला इथे कोको पावडर टाकायचं आहे. थोडंसं कमी जास्त तुम्ही केलं तरी चालेल किंवा 2 टेबलस्पून वगैरे ॲड केला तरी चालेल. तर इथे मी मिल्की कोको पावडर घेतलेलं आहे मिल्क फ्लेवरचा. तर तुम्ही डार्क फ्लेवरचं पण इथे ॲड करू शकता. त्यानंतर आपल्याला थोडं दूध ॲड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर हे डो आपल्याला खूप जास्त आज घट्ट करायचं नाही, थोडंसं आपल्याला लिक्विडी करायचं आहे. म्हणजे पायपिंग पेनमधून आपण आज कुकीज बनवणार आहे. तर आता तुम्ही या स्टेजला हाताने पण तुम्ही बनवू शकता. तर हाताने बनवण्यासाठी तुम्ही थोडंसं याला घट्ट ठेवू शकता. त्यानंतर मी इथे अशा प्रकारे डो बनवून घेतलेला आहे. तर आता इथे आपण पायपिंग बॅग घेतलेली आहे. याला मी नोझल लावलेलं आहे अशा प्रकारचं, जे माझ्याकडे अवेलेबल होतं ते. तर अशा प्रकारे आपल्याला याला थोडंसं बटर पेपरला थोडंसं 1 चम्मच ऑइल लावायचं आहे आणि ग्रीस करून घ्यायचं आहे बटर पेपर. तुम्ही नाही केला तरी चालेल. त्यानंतर अशा प्रकारे पायपिंगच्या सहाय्याने आपल्याला इथे सगळ्या प्रकारचे बिस्किट्स कुकीज करून घ्यायचे आहे. तर मी इथे 2 प्रकारची डिझाईन करून घेतलेली होती. तर ही माझी फर्स्ट टाईमच होती. मी फर्स्ट टाईमच पायपिंग बॅग यूज करत होती. तर मी नेहमी हातानेच बनवते, पण फर्स्ट टाईम मी याच्याने करून बघितले होते. तर हे खायला इतके छान झाले होते कुकीज, खूप छान टेस्टी झाले होते. वीर म्हणत होता मम्मी शेप नाही झाला, पण टेस्टी खूप झाले आहे हे बिस्किट्स. त्यानंतर इथे मी एअर फ्राय करून घेणार आहे. आज मी कढईमध्ये करणार नाही आहे, तर इझिली एकदम झटपट होते एअर फ्रायमध्ये. तर इथे मी प्री हीट करून घेतलं होतं एअर फ्रायर 5 मिनटासाठी. त्यानंतर आपल्याला 5 मिनटासाठी हे बेक करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे कमी जास्त तुम्हाला टाईम लागू शकते. जर नाही वाटलं आपल्याला झालं तर अजून 5 मिनटं आपण इथे ठेवायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे मी पूर्ण प्रकारचे बिस्किट बनवून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता याचा आवाज एकदम क्रंची क्रिस्पी झालेले आहे. त्याच्या जागेवर इथे घी पण घेऊ शकता, पण बटर तुम्ही घ्या नक्की, कारण बटरने खूप छान टेस्टी येते. आणि मी सॉल्टेड बटर इथे यूज केलेलं होतं. तर वीर आणि निम्मीने लगेच हे बिस्किट पूर्ण संपवले होते आणि माझ्या हजबंडला विश्वास बसला नाही की मी घरी बनवले आहे. एवढे छान झाले होते. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.